शक्तिवर्धक औषधांचा पुरवठा न करता एका व्यावसायिकाची 11,29,900 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे। रामचंद्र जनार्दन बाबर, वय 46, राहणार माधवबाग, आलमगीर, नागरदेवळे, तालुका नगर, असं फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचं नाव आहे। दरम्यान त्यांनी मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता दिलेल्या फिर्यादीवरून राज ठाकूर, पूर्ण नाव माहीत नाही, राहणार चित्तोडिया नगर, कामशेत, तालुका लोणावळा, जिल्हा पुणे, यांच्या विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला। सदरची घटना 19 जून 2024 रोजीच्या पूर्वी सुमारे 7 ते 8 दिवस अगोदर फिर्यादी बाबर यांच्या दुकानावर माधवबाग, आलमगीर इथं घडली आहे। रामचंद्र बाबर यांचं माधवबाग, आलमगीर इथं दुकान आहे। 19 जून रोजीच्या पूर्वी सुमारे 7 ते 8 दिवस अगोदर राज ठाकूर हा बाबर यांच्या दुकानावर आला होता। तो बाबर यांना म्हणाला की तुमच्या या दुकानात मी दिलेल्या शक्तिवर्धक औषधांची विक्री करा, त्यात तुम्हाला अधिक फायदा मिळेल। म्हणून बाबर यांना त्यांनी अधिक नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवलं आणि त्यांचा विश्वास संपादन केला। ठाकूरनं बाबर यांच्याकडून फोन पे आणि RTGS द्वारे 11,29,900 रुपये घेतले। दरम्यान ठाकूरनं बाबर यांना कोणत्याही शक्तिवर्धक औषधाचा पुरवठा केला नाही, पैसे परत मागितले असता बदनामी करण्याची धमकी दिली आणि आपली फसवणूक झाल्याचं बाबर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला। पोलिसांनी अर्ज चौकशी करून रविवारी गुन्हा दाखल केलाय। अधिक तपास आणि याबाबतची माहिती मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी त्यांनी दिली। अधिक तपास अंमलदार DP शिंदे हे करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज।